नमस्कार. आजची तारीख आहे 31 जानेवारी आणि मी धीरज इंगळे. आपण आज टाईम झाला आहे 5:39. थोडं 10 मिनटं लेट झाला आहे. ठीक आहे, हरकत नाही. त्यामुळे सकाळी कंपनीवाले दिसतात आपल्याला. फर्स्ट शिपवाले स्टॉपला चाललेत शास्त्री चौकामध्ये, वस्त्रीमध्ये. तर आता आपण CNG फुल करायला चाललो आहे. नंतर तिथनं आपण ओला उबेरचा आपला आयडी ॲक्टिवेट करूयात आणि बघूया कुठली राईड आपल्याला फर्स्ट मिळते. आज बघूया, काल सुट्टी घेतली होती, जरा पर्सनल काम होतं घरचं. तर आज ट्राय करू आपण किती करता येते अर्निंग, मॅक्झिमम करण्याचा प्रयत्न करूया. तर कालचा दिवस आपल्याला भरून काढायचा आहे. तर जेवढं करता येईल तेवढं आपण ट्राय करू. बघूया, पुढं अपडेट देतो. गेले 1 तास झाला मी फिरतोय म्हणजे मी फक्त थांबलो होतो पिंपळे सौदागरला. पण काय झाले काय माहिती, ओला उबेरचा प्रॉब्लेम आहे का मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. मोबाईल तर मी एकदा रिस्टार्ट करून बघितलं, नेट पण एकदा चालू ऑन ऑफ करून बघितलं. तर मोबाईल तर नेट वगैरे तर व्यवस्थित चालू आहे, लोकेशन पण चालू आहे. पण आज सकाळपासून एक राईड सुद्धा आलेली नाही आहे, ना ओलाला ना ॲप कोणत्याच याला. ओला, उबेर, रॅपिडो पण घेतले पण सुरू नव्हतं केलं, तर ते पण ऑन ड्युटी करून बघितलं पण काही त्याला नाही आहे. तर पिंपळे सौदागरच्या ब्रिजच्या तिथे एक जण होता आणखी तिथं कॅबवाले, त्यांना पण विचारलं तर ते पण म्हणले ओला उबेरला मला पण राईड नाही पडलेली. त्यांनी इनड्राईव्ह नाही, सॉरी, रॅपिडोला एक राईड त्यांनी करून आलेत, पण ओला उबेरला काही राईड नाही पडलेली. तर आता हे माझ्यासोबतच घडते का सगळ्यांसोबतच आहे? तर जे ड्रायव्हर किंवा जे कॅबवाले ओला उबेर करतात त्यांची जर व्हिडिओ बघितला तर त्यांनी मला कमेंट करून सांगू शकता की तिथनं आपल्याला राईड पडली होती वाकडची, भोसरीतनं नाशिक फाट्यापासून. ती राईड आपण कंप्लीट केली. तिथनं पुढं आलो तर लगेचच एक राईड आली, ती कॅन्सल झाली. मोठी राईड होती. आणि आता ही एक पिंपळे वाकडवरनं आणली घोटावडे हिंजवडी, मला पण माहीत नाही. हिंजवडी फेज 3च्या 1.5 किलोमीटर काहीतरी आहे, कस्टमरने सांगितलं. आता इथनं राईड भेटणं तर मुश्किल आहे. सो मी आता हिंजवडी फेज 3ला जातोय 1.5 किलोमीटर पुढं आणि तिथून पुढं बघूया. कारण आजच्या दिवसाची सुरुवात तर खूप लेट झाली आहे. वाजलेत 8:21. बघूया पुढं आता काय होते. तर हे नवीन एरिया आहे, त्यासाठी म्हणलं राईड ॲक्सेप्ट करावी. कारण नवीन ठिकाणी गेल्यावर आपल्याला कळतं की कोणत्या लोकेशनला कुठं राईड पडल. म्हणजे आपल्याला नेक्स्ट टाइम आपण जाताना आपल्याला अंदाज येतो की कोणते राईड आपण ॲक्सेप्ट करायची किंवा काय हिशोबाने जायचं. तर आज असं पण राईड कमी होते, तो जी राईड आली ती मी ॲक्सेप्ट करतोय. बघूया आता इथून पुढं काय होते, करतो मी अपडेट. इथनं हिंजवडीतनं आपल्याला 1.5 किलोमीटरवरनं राईड एक खराडीची तर आहे, एक बऱ्यापैकी राईड एक पडून जाईल. ठीक आहे, आता फक्त रेट ओलाने व्यवस्थित दिला पाहिजे, कारण ओला माझ्यासोबत जरा मला रेटचे पैसे नाही भेटत आहे. सो बघूया आता काय होते. ठीक आहे, चालू आहे कस्टमरला पिकअप करायला. 1.5 किलोमीटरचा पिकअप आहे आणि करतो तुम्हाला मग अपडेट. हिंजवडी फेज 2वरनं विपुरचितनं आपल्याला एक राईड पडली होती आणि ती आणली आपण आता खराडीला. तर जवळपास बराच वेळ लागला. 28-29 किलोमीटरची राईड होती आणि आपल्याला कस्टमरचं बिल झालं 451. आपल्याला ओलाने दिले तो 333 रुपये आणि उबेरचे झाले होते आपले 370. तर टोटल असं 700चं काम झाले. टाईम झाला आहे 10:19. गाडी चालली 80 किलोमीटर. तर आज आपले 10 किलोमीटर तर असेच गेलेले आहेत. बघूया आता इथनं काय. इथनं आहेत राईड, पण इकडं मगरपट्टा वगैरे इकडं नाही जायचं आपल्याला, स्टेशन वगैरे पुणे त्या साईडला राईड घेऊया. आता दोन्ही ॲप ऑफ आहेत, दोन्ही ॲप चालू करतो आणि बघतो कुठं राईड पडते. तर बघूया. ठीक आहे, करतो अपडेट तसं. खराडीवरनं आपल्याला एक ट्रिप भेटली होती निगडीची. निगडीला आपण कस्टमरला ड्रॉप केले आणि तिथून लगेचच आपल्याला परत भेटत होते खराडी वगैरे त्या साईडच्या घोरपडी, पण तिकडे घोरपडीला जायचं नव्हतं. तिथून मग आपल्याला एक हार्डली 1-1.5 मिनिटामध्ये राईड पडली मोशीची. मोशीला इथं गायत्री स्कूल म्हणून आहे गंधर्व नगरीच्या तिथे. तर आता वाजले 12:25. किलोमीटर झालेत 128
आणि त्यातले 10 किलोमीटर सोडून द्यायचं. जवळपास 11, 9, 7, 8, 9, 10, 1100, 1200 पर्यंत आपलं अर्निंग झालेलं आहे. तर इथून बघूया आता. इथून जर परत राईड घेतली तर ठीक, नाही तर घरी जातो, जेवतो आणि परत 3-3:30ला परत निघतो आणि 7-8 वाजेपर्यंत परत करेल. तेच आपलं टार्गेट जे आहे डेलीचं, तेवढं कंप्लीट करायचं आणि निघायचं. बघूया, करतो पुढं अपडेट काय ट्रिप भेटते ती. भोसरीतनं आपण राईड आणली वाकडला, फिनिक्स मॉलला, आणि आता इथं थांबलोय मॉलच्या साईडला. तानाजी भाऊ तुकाराम कलाटे उद्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे गार्डन आहे. फिनिक्स मॉलच्या इथं वाकडवरनं आपल्याला कोथरूडची एक ट्रिप भेटली होती. ती ड्रॉप केल्यानंतर तिथे थोडंसं थांबलो 2-3 मिनटं, आणि तिथून पुढं आपल्याला फर्ग्युसन कॉलेज हे रोबी हॉलच्या इथं तिथे एक ट्रिप भेटली. आता तिथली आपण ड्रॉप केली. दोन्ही सुद्धा ट्रिप उबेरच्या होत्या. आणि आता इथून आपण गो टू म्हणजे घरी जातोय. जवळपास 1800-1850चं काम झाले. एक 500-550चा CNG जरी पकडलं तरी 1300-1350 रुपये आपलं प्रॉफिट राहते. ठीक आहे. सो आजचा दिवस थोडंसं मॉर्निंग फक्त थोडीशी डल गेली. सकाळी राईडच नाही पडले. 1-1.5 तास तिथं गेला. म्हणजे पकडून चाला 300-350 रुपयाचं काम तिथं आपलं कमी झालं आज. म्हणजे 2000चं आपलं जे ॲव्हरेज होतं त्याला आपण कमी ओढलेलं आहे. किलोमीटर 179 झाले. टाईम झाला 3:26. तर इथून घरी जायला जवळपास अर्धा तास लागेल. गोटो टाकणार आहे, भेटली तर राईड करूया, नाही तर तसं MT जाऊया. ठीक आहे, करतो अपडेट. आपण कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर तिथनं आपल्याला येरवडे ब्रिजपासनं एक राईड पडली. मी आता घरी येत होतो, पण घरी येताना गोटो टाकलो होतो उबेरला, आणि उबेरने मला राईड दिली येरवडे ब्रिजपासनं पिंपरी गुरवला. तर 11 किलोमीटरची राईड होती. तर MT कशाला यायचं, तर घराजवळची होती. एक 5-6 किलोमीटर घर फक्त, इथनं आहे 8 किलोमीटर. तर आता मी कस्टमरला केले ड्रॉप. कस्टमरचं बिल झाले 180. आपल्याला किती भेटले काय माहिती, पण आपलं टोटल उबेरचं झाले 1406 काहीतरी, आणि ओलाचं झाले 594 काहीतरी. तर आपलं टोटल 2000 पर्यंत टार्गेट झाले. टाइम झालाय 4 वाजले. सकाळचा जर टाइम नसता गेला तर आपलं वेळेत काम झालं असतं. आणि आता आपण पिंपळे सौदागरला आलो. पिंपळे सौदागरवरनं आता नाशिक फाट्याचा ब्रिज आहे. त्या नाशिक फाट्याच्या ब्रिजवरनं आपण घरच्या साईडला निघालोय. आता आपले किलोमीटर झालेत 194. तो आपलं जे बॅकलॉग होता मागचा 10 किलोमीटरचा, तो पण कव्हर झालेला आहे. आणि पकडून चालला 200 किलोमीटर आज पण गाडी चालणार आहे. तर असं जर आपलं व्यवस्थित काम झालं तर ठीक आहे, होत आहे. पण सकाळचा फक्त तो 1-1.5 तास नसता गेला तर मी 1-1.5 तास आधी घरी पोहोचलो होतो. म्हणजे मी 2:30-3च्या आत मी घरी पोहोचलो असतो. आणि व्यवस्थित राईड आहे. आणि रॅपिडोला पण आज मला राईड पडत होत्या, पण मी ऑलरेडी राईड ॲक्सेप्ट केलेल्या होत्या. म्हणजे आणखी एक पण राईड नाही केलेली, पण तिथं फेअर पण छान दिसतं. आणि आपलं टोटल प्रॉफिट आपलं आहे 10,000 पर्यंत. जोपर्यंत आपण 10,000 इन्कम करत नाही तोपर्यंत रॅपिडोचं आपलं इन्कम टोटल आहे. तर आता बघूया, आता घरी जाऊ, जेवण वगैरे थोडंफार करू. जेवण नाही करायचं मी आता, चहा वगैरे घेईन, चहासोबत काहीतरी खाईल, आणि परत आपलं रोजचं रुटीन. उद्या परत आपलं मॉर्निंगला बघूया आता कसं काय होतंय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.